कृपेने जो पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो, मला चालवतो, तो आपल्या सर्वांना प्रियानो कसं रोज रात्री इथे आणून बसवतो आणि त्याच्या शब्दांनी आपल्याला सरळ साध्या शब्दात आपल्या आत्म्याला समजेल अशा शब्दामध्ये काय शिकवत आहे? देवाची वचने शिकवत आहे, देवाची रहस्य आपल्याला सांगत आहे, देवाच्या राज्याविषयी आपल्याला शिकवत आहे. हालेलुया. आता आपण करिंथकरास पहिले पत्र याच्या कितव्या अध्यायामध्ये जातोय? 15. हालेलुया. माझा फेवरेट अध्याय आहे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कुणीतरी त्याचं हेडिंग वाचणार का? त्याचं शीर्षक काय आहे? मृतांचे पुनरुत्थान. मृतांचे पुनरुत्थान. हात वर करून सांगा कुणाकुणाला पुनरुत्थान म्हटलं की खूप आनंद होतो. हात वर करून सांगा. येस, आपणा सर्वांना होतो प्रियान. हालेलुया. आमेन. मृतांचे पुनरुत्थान एक लक्षामध्ये ठेवा, आपल्या अंतःकरणावर कोरा आणि तुमच्या नोट्स लिहिणाऱ्या वहीमध्ये मोठ्या अक्षरात हेडिंग लिहा. आपण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने पुनरुत्थान, मृतांचं पुनरुत्थान म्हणजे काय आहे ते देवाचा आत्मा आपल्याला या अध्यायाद्वारे शिकवणार आहे. आता आपण त्याची सुरुवात करूया. मी विनंती करेन, करिंथकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय पहिलं वचन कुणीतरी वाचा. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. वचनामध्ये बघा, एकाच वचनामध्ये खूप भाग आहेत. आता आपण एक एक भाग शिकूया. पहिला भाग काय लिहिलंय? बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास. मी म्हणजे कोण आहे इकडे प्रियांनो? मी म्हणजे कोण? पौल. पौल है ना. हे पत्र कोण लिहित आहे? येस, हे पत्र कोण लिहित आहे? पौल लिहित आहे, है ना. तुम्हास म्हणजे कुणास? आमेन. आपण सर्वजण अभ्यास करत आहोत देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने. पौल करिंथ येथील मंडळीस हे पत्र लिहित आहे. येस, पौल काय म्हणत आहे? पौल म्हणजे मी तुम्हास म्हणजे कुणाला? करिंथ येथील मंडळीस जी सुवार्ता सांगितली. त्यांनी पहिल्याने काय केलं? सुवार्ता ऐकली, है ना. आधी काय करतो आपण? जे सांगतो ते ऐकणारा ऐकतो. पहिली कृती आहे ऐकण्याची. दुसरी कृती कोणती बरं केली करिंथ येथील मंडळीने? काय लिहिलंय वचनात? स्वीकार केला. हालेलुया. दुसरी कृती काय आहे? सुवार्ता येस, आमेन. सुवार्ता ऐकली. दुसरी कृती आहे तिचा स्वीकार केला. आणि तिसरी महत्वाची कृती काय केली आहे? पहिल्या वचनात दिली, स्थिर आहे. कशामध्ये स्थिर आहेत ते लोक? त्या वचनामध्ये जी सुवार्ता सांगितली ही सुवार्ता मी तुम्हाला सांगितली. हालेलुया. आता पहिलं वचन आपण समजून घेऊया प्रियानो. पौल काय म्हणत आहे करिंथ येथील मंडळीला? जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जी मला सांगण्यात आली, जी मला मिळाली, ती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही पहिल्याने काय केलं? ती सुवार्ता ऐकली, ती सुवार्तेचा तुम्ही स्वीकार केला आणि आता तिच्यामध्ये तुम्ही स्थिर राहत आहात. हालेलुया. आता मला एक एक करून सांगेल का सुवार्ता म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण, आपण सर्वांनी सुवार्ता स्वीकारली. हालेलुया. देवाच्या राज्याचं वचन. येस, देवाच्या राज्याची सुवार्ता. अजून सुवार्ता म्हणजे काय? एक 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 जणांनी सांगा. ख्रिस्त येशूच्या ताकद, ख्रिस्त येशूच्या विषयीची साक्ष. आमेन. येस, अजून? स्वर्गाच्या राज्याची घोषणा. स्वर्गाच्या राज्याची घोषणा. येस, अजून? बोला, सुवार्ता म्हणजे तुमच्यासाठी काय? माझ्यासाठी सुवार्ता म्हणजे काय? प्रत्येकाने सांगा एका शब्दात, एका वाक्यात. सुवार्ता म्हणजे काय? देवाचं जिवंत वचन. देवाचं जिवंत वचन. आमेन. येस येस, रिबेका सिस्टर. मृताचे व पुनरुत्थानाचे, मृताच्या पुनरुत्थानाची आशा. येस, अजून? तुम्हाला कोणी सुवार्ता सांगितली का? किंवा तुम्ही कोणाला सांगितली का? सुवार्ता येस, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. येस, येशू ख्रिस्त आम्हा पापी लोकांसाठी मानव रूप धारण करून या जगामध्ये आला आणि त्यानं आम्हा मानवी लोकांचं पाप वधस्तंभावर घेऊन आम्हाला पापमुक्त केलं आणि तो मरणातून पुन्हा उठला, म्हणजे मरणातून उठला आणि पुन्हा येणार आहे. येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता.
ही सुवार्ता आहे ना प्रियांनो, ही आपण सर्वांना सांगतो. सुवार्ता म्हणजे काय आता मला हे सांगा. सुवार्ता Gospel. चांगली वार्ता. Yes. चांगली बातमी. चांगली बातमी है ना. आता मला कुणीतरी सांगितलं गुड न्यूज, इंग्लिशमध्ये म्हणतो चांगली बातमी, गुड न्यूज. गॉस्पेल आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सुवार्ता. सुवार्ता म्हणजे काय, सु म्हणजे चांगली, वार्ता म्हणजे काय, बातमी. ही वार्ता आम्ही सांगितली. आता आपणासाठी चांगली बातमी काय आहे. आता समजा मी एखाद्या जॉबच्या शोधात आहे आणि मला लेटर आलं की तुम्हाला ही नोकरी मिळाली, म्हणजे काय प्रियांनो, ही माझ्यासाठी चांगली बातमी आहे. आता संपूर्ण जगासाठी सुवार्ता काय आहे, जे आता आपली बहीण विद्यावहिनी यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त तुमचा माझा तारणारा आपला देव काय झालं, आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे, धर्मशास्त्राप्रमाणे है ना, वचनाप्रमाणे तो मनुष्य रूप धारण केलं. तो मनुष्य म्हणून जन्मास आला है ना, इमॅन्युएल, आम्हा सन्निध देव. तो आमच्यामध्ये राहिला, त्याला वधस्तंभावर दिले, त्याने स्वदेही तुमची माझी पापे वाहून वधस्तंभावर नेली. तो आमच्यासाठी मरण पावला. हालेलुया. तो आमच्यासाठी मरण पावला. आणि नुसता मरण पावला का प्रियांनो, तिथेच शुभवार्ता संपत नाही. तो आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. कसा पुन्हा उठला, कारण तो मरणावर विजयी झाला. आमेन. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला. आणि स्वर्गात चढला तिथेच थांबलं का प्रियांनो, तिथेच आपली शुभवार्ता थांबते का. तो स्वर्गात चढला, तो आता जागा तयार करत आहे. आणि ज्यांच्यासाठी जागा तयार करणार आहे त्या विश्वासणाऱ्यांना घेण्यास तो येणार आहे. हालेलुया. ना, आपल्या बहिणीने आपल्याला पूर्ण सुवार्ता सांगितली. ही सुवार्ता आहे, ही तुमच्या माझ्यापर्यंत पोचलेली आहे. करिंथ येथील मंडळी आपण अभ्यास केला प्रियांनो, ते विश्वासणारे नव्हते प्रियांनो, है ना. पेगन, विदेशी लोक होते, ज्यांना ख्रिस्ताची ओळख नव्हती. पण पौल जेव्हा आपल्या मिशनरी यात्रेमध्ये तिकडे गेला, त्याने त्यांना सुवार्ता सांगितली. त्याची तो त्यांना पहिल्या वचनामध्ये आठवण करून देत आहे. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला आणि जिच्यात तुम्ही स्थिरही आहात. आज तुम्ही आणि मी त्या सुवार्तेमध्ये स्थिर आहोत का. एखाद्या गोष्टीमध्ये स्थिर असणं म्हणजे काय हो. एखाद्या गोष्टीमध्ये मी स्थिर आहे म्हणजे काय, काय कळतं. स्टेबल आहे की आता कसली गरज नाही आहे, व्यवस्थित सुरू आहे सगळं. हे स्टेबल, आता मी हलत नाही इकडून, मी एकदम स्थिर आहे म्हणजे काय, सुवार्तेमध्ये मी स्थिर आहे म्हणजे काय, ढळत नाही. ढळत नाही. येस, हालेलुया. खूप महत्वाचा शब्द, मी ढळणार नाही. यश ऋतुजा, एकनिष्ठ. एकनिष्ठ. येस, अजून टिकून राहणे. आमेन. येस, सुवार्तेमध्ये मी स्थिर आहे म्हणजे काय, हीच माझी सुवार्ता आहे, हीच माझ्यासाठी गुड न्यूज आहे. मला दुसरी कुणीतरी अजून एक गुड न्यूज सांगितली तर माझ्यासाठी ती महत्वाची नाही. मी ह्याचा स्वीकार केलाय, मी ह्याच्यामध्ये स्थिर आहे, मी अढळ आहे, टिकून आहे. कारण मला माहित आहे माझा प्रभू, कुणी सांगितलं येऊन, नाही, प्रभू आलाच नाही, प्रभूचा जन्म झालाच नाही. कुणीतरी येऊन सांगितलं नाही, प्रभू वधस्तंभावर गेलाच नाही, ख्रिस्त नावाचा संदेश आला पण तो वधस्तंभावर गेलाच नाही. कुणीतरी येऊन सांगेल यस तो वधस्तंभावर गेला, पण तो वधस्तंभावर मारला गेलाच नाही, त्याचं पुनरुत्थान झालंच नाही. तर तुम्ही ऐकाल का प्रियांनो, का नाही ऐकणार, का नाही ऐकणार. कारण आम्हाला सत्य माहिती आहे. जी सुवार्ता समजले त्यामध्ये आम्ही स्थिर आहोत. आमेन. कारण जी सुवार्ता तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेली आहे, आपण त्याच्यामध्ये स्थिर आहोत. देवाच्या आत्म्याने तुमच्या माझ्यामध्ये तो विश्वास दिलाय प्रियांनो. विश्वास हे कशाचं दान आहे, पवित्र आत्म्याचं दान आहे ना. पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये आणि पवित्र आत्म्याच्या दानांमध्ये विश्वास आहे प्रियांनो. हा विश्वास तुम्हाला मला आपल्या मनचा, आपल्या देहमांसाचा नाहीये प्रियांनो, हा देवाकडून प्राप्त झालेला, देवाच्या आत्म्याद्वारे आपण अढळ असा विश्वास ठेवतोय ना. आपण देवाला म्हणतो रोज माझा विश्वास वाढव प्रभू तुझ्यामधला. आपण त्या सुवार्तेवर विश्वास ठेवलाय प्रियांनो, आपण ती स्वीकारली, आपण त्याच्यामध्ये स्थिर आहोत. आणि म्हणून पौल करिंथ येथील मंडळीला काय म्हणत आहे, बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली तुम्ही तिचा स्वीकार केला,
तुम्ही त्याच्यामध्ये दृढ आहात. आणि दुसऱ्या वचनामध्ये काय म्हणत आहे, वाचा. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आमेन. आता पौल त्यांना काय म्हणत आहे, जिच्याद्वारे म्हणजे काय, ज्या सुवार्तेच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आता पौल असं का बरं लिहित आहे? विश्वास तर धरलाय, सुवार्तेमध्ये ते स्थिर आहेत, मग तरीही पौल त्यांना असं का बरं लिहित आहे की जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली तिच्याद्वारेच तुमचं काय आहे, कृपेनेच तारण आहे. देवाकडून ती कृपा मिळाली आहे आणि ह्याच्यामध्येच तारण आहे, ह्याच्यामध्येच आपल्याला आपली सार्वकालिक जीवनाची आशा आहे ना. जसं आपल्या बहिणीने आपल्याला सांगितलं, आपण शास्त्र काय सांगतं, सुवार्ता काय आहे की देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या माझ्यासाठी दिला, यासाठी की कुणाचाही नाश होऊ नये, तर जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांना काय प्राप्त व्हावं, तारण. येस, तारण. प्राप्त हो. त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्यांचं तारण व्हावं, है ना. साल्वेशन, तारण म्हणजे काय, तरले जाणं, वाचले जाणं. त्यांना दंडाज्ञा नाही, त्यांना सार्वकालिक मरण नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं, है ना. त्याच सुवार्तेची पौल त्यांना आठवण करून देत आहे की तीच सुवार्ता मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आता पहिल्या वचनामध्ये पौल काय म्हणतो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही आहात. आणि दुसऱ्याच वचनामध्ये तो काय म्हणतो, त्यांच्या विश्वासाविषयी तो ठाम आहे का? त्यांच्या विश्वासाविषयी तो ठाम नाहीये, कारण तो काय म्हणतो, जी सुवार्ता मी सांगितली जी तुम्ही दृढ धरली असेल, जर नसेल धरली दृढ तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. आणि आता का बरं पौल असं लिहित आहे, त्याचं कारण आपण पुढच्या सर्व वचनामध्ये अभ्यास करणार आहोत. कारण सुवार्तेचा है ना, प्रभूविषयीची साक्ष, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. ख्रिस्ताविषयीची वार्ता हीच सुवार्ता आहे. आपण शिकलो. आणि सुवार्ता कशी आहे, पूर्ण आहे, है ना. फक्त सुवार्ता एवढीच आहे की फक्त प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी गवानीमध्ये जन्मास आला. सुवार्ता इथेच थांबते का प्रियांनो? सुवार्ता पुढे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला, है ना. त्याच्याविषयी पौल आता पुढच्या वचनामध्ये सांगणार आहे. आपण ते वचन वाचूया. 3रं आणि 4थं वचन वाचा, काय लिहिलंय. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आमेन. 3रं आणि 4थं वचन काय आहे, सुवार्ता आहे. पौल तेच सांगत आहे की जी सुवार्ता काय झाली, आणि ही सुवार्ता पौलाच्या मनची आहे का? पौल काय म्हणतो, मला जे सांगण्यात आले. कुणीतरी पौलाला सुवार्ता सांगितली ना? कुणी सांगितली पौलाला सुवार्ता? कुणी सांगितली? येशू ख्रिस्तानेच. आमेन. पौलाला सुवार्ता कोणी सांगितली? येशू ख्रिस्ताने. हालेलुया. नीट नावाच्या रस्त्यावर काय झालं, पौल ती पत्रे घेऊन जात होता ना, ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी, त्यांना पकडून नेण्यासाठी. आणि नीट नामक रस्त्यावर एक प्रकाश चमकला, सगळ्यांना तो दिसला, पण ती वाणी पौलाला ऐकायला आली. कोणती वाणी? ती वाणी काय बोलली पौलाला प्रियांनो? पौला शाऊल तुम्हाला छळ का करतोस? येस, नावाने हाक मारली ना. नावाने हाक मारणारा आपला देवच आहे. आमेन. जरी छळ करणारा होता तरी त्या शौलाला प्रभूने त्याच्या नावाने हाक मारली, शौला शौला तू माझा छळ का करतोस? कारण ज्या अर्थी तू माझ्या बंधू भगिनीचा करत आहेस, ज्या अर्थी तू विश्वासणारा ख्रिस्ताचे म्हणवणाऱ्यांचा छळ करत आहेस, त्या अर्थी तू ख्रिस्ताचा छळ करत आहेस.
आणि तेव्हा शौलाने म्हटलं, प्रभू तू कोण आहेस? है ना, प्रभू हा प्रकाश मी पाहत आहे, वाणी मी ऐकत आहे, पण मला तू दिसत नाही. प्रभू तू कोण आहेस? हालेलुया. तेव्हा प्रभूने काय उत्तर दिलं? ज्याचा खेळ करतो तो मी येशू. हालेलुया. येशू ख्रिस्त ही सुवार्ता आहे प्रिया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची सुवार्ता पौलाला सांगितली. आणि मग ज्याने खरोखर धर्मशास्त्राचा आपण अभ्यास केलाय प्रियांनो, धर्मशास्त्र पारंगत असा, परुषांचा परुषी असा पौल होता ना, बन्यामीन वंशातला. त्याचा संपूर्ण नियमशास्त्र संदेष्टांच्या ग्रंथाचा त्याने अभ्यास केला होता, पण त्याला सुवार्ता मिळाली नव्हती. आणि जेव्हा त्याला सुवार्ता मिळाली, है ना, प्रभूने कुणाला पाठवलं पौलाकडे? पौलाचे डोळे उघडण्यासाठी कुणाला पाठवलं? कोण सांगा? येशू ख्रिस्तालाच की. नाही, बर्नबा, बायबल क्विज, हनन्या. हालेलुया. येस, हनन्याला पाठवलं आहे ना प्रियानो. हनन्याने जाऊन पौलासाठी प्रार्थना केली. पौलाच्या डोळ्यावरचे ते ना चिपड्या पडले आणि त्याचे डोळे उघडले. त्याने अन्न पाणी सेवन केलं नव्हतं, आणि डोळे उघडल्या उघडल्या काय केलं? त्याने अन्न पाणी सेवन केलं, है ना. बाप्तिस्मा घेतला पहिला. आमेन. डोळे उघडल्या उघडल्या त्याने बाप्तिस्मा घेतला प्रियानो. हे आहे प्रभूची सुवार्ता ऐकणे आणि स्वीकारणे. आणि आतापर्यंत तुम्हाला पौल दृढ दिसतो का त्या सुवार्तेमध्ये? येस. येस. कसा बरं दृढ दिसतो? कसा बरं दृढ दिसतो? सर्वांना शिकवतो. येस, सर्वांना शिकवतो. येस. अजून त्या सुवार्तेसाठी तो मरावयास तयार आहे. हालेलुया. आणि काय म्हणतो? आपण थोड्याच दिवसापूर्वी अभ्यास केला, मी सुवार्ता सांगत नाही तर वो ऑन मी. सुवार्ता सांगणे मला भाग पडते म्हणून नाही, पण मला कारभार सोपिलेला आहे. मला माझ्या देवाने पाचारण केलेलं आहे. मला प्रभूने पाचारण केलंय की तू जा, राजांसमोर, विदेशांसमोर, अधिकाऱ्यांसमोर, स्वकीयांसमोर जाऊन तू माझ्या वचनाची साक्ष देशील, प्रभूच्या राज्याची, प्रभूची सुवार्ता सांगशील. म्हणजे तो सुवार्तेमध्ये दृढ आहे ना प्रियांनो. आता ही जी मंडळी पौलाने स्थापन केलेली आहे, पौल त्यांना आठवण करून देत आहे की मला जे कळलं, मी जी ऐकली सुवार्ता, तीच मी तुम्हाला सांगितली. म्हणून पौल 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणतो? मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून दिले. काय सांगितले? की त्यापैकी मुख्य हे है ना, त्याच्यापैकी मुख्य काय आहे? की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. हालेलुया. धर्मशास्त्राप्रमाणे, है ना. प्रभू प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वाचलं की प्रभूने त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मरणामध्ये, त्याच्या पुनरुत्थानामध्ये, त्याच्या स्वर्गरोहणामध्ये काय केलेलं आहे? शास्त्रलेख पूर्ण केलेला आहे, अकॉर्डिंग टू द स्क्रिप्चर्स. त्याच्या मागे पुढे नाही प्रियानो. म्हणून पौल त्याची आठवण करून देत आहे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. म्हणजे काय? तुम्ही आणि मी प्रभूला वधस्तंभावर खिळले, है ना. प्रभूला कोणी वधस्तंभावर खिळले? कोणी खिळले? पेत्र काय म्हणतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये? आपण ते वचन वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 23 आणि 24. ती देवाच्या ठाम संकल्पनानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. आमेन. है ना. पेत्र काय म्हणतो? पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा सर्व शिष्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला, पवित्र आत्म्यामध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा आपण अभ्यास केला प्रियानो. पेत्राने उठून भाषण केले ना. पेत्राने उठून संदेश दिला. कुठे संदेश दिला? कुठे संदेश दिला? हे कुठे घडलं? पेंटेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्मा येणं हे कुठे घडलं? यरुशलेमेत, है ना. प्रभूने आज्ञा केली होती यरुशलेम सोडून जाऊ नका. यरुशलेमेमध्ये माडीवरच्या घरामध्ये ते प्रार्थना करत असताना अग्नीसारख्या जीवा त्यांच्यावर उतरल्या.
पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि तेव्हा निरनिराळ्या भाषांमध्ये ते बोलू लागले. आपण अभ्यास केला. आणि नंतर पेत्राने उठून भाषण केले ना, इस्रायली लोकांना, यरुशलेमेतील लोकांना त्याने उठून तो स्पष्टपणे बोलतो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने की देवाच्या पूर्वसंकल्पाप्रमाणे व देवाच्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही, म्हणजे कुणी, यरुशलेमकरांनी, यहुद्यांनी, शास्त्री, परुषी, याजक यांनी काय केलं? तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खेळले. अधर्मी कोण? कुणाच्या हाती दिलं त्यांनी प्रभूला? आपल्या याजकांनी प्रभूला कुणाच्या हाती दिलं? कुणी प्रभूला वधस्तंभावर देण्याची आज्ञा दिली? पिलात. येस, पिलात आहे ना, रोमी लोकांनी. कारण नियमशास्त्रानुसार त्यावेळी है ना, आपण अनेक वेळा त्याचा अभ्यास केलाय प्रियांनो, यहुदी लोक कुणाला देहांत शिक्षा देऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी रोमी अधिकाऱ्यांच्या पंतय पिलातच्या हाती सोपवलं, हेरोद राजाकडे पाठवलं. पण शेवटी पंतय पिलाताने लोकांच्या दबावाखाली येऊन काय केलं? प्रभूला वधस्तंभावर देण्याची आज्ञा केली है ना. म्हणून पेत्र त्यांना सांगतो की तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. म्हणजे प्रभूला वधस्तंभावर कुणी खिळून मारले? आता सांगा, कुणी कुणी खिळून मारलं? आम्ही रोमी लोकांनी, परराष्ट्रीयांनी, रोमी लोकांनी. येस, अधर्म्यांनी. अधर्म्यांनी. हिरे अंकल, तुम्ही पहिलं उत्तर काय दिलं? यहुद्यांनी. हालेलुया. आम्ही आपण, तुम्ही आणि मी. येस. पण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या हेव्यामुळे मारला गेला. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध कट रचला. यहुदा इस्करियोतने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. पण ही योजना कुणाची होती? हे कुणाचा संकल्प होता? हे कुणाचं पूर्वज्ञान होतं प्रियांनो? देवाचे, परमेश्वराचं. मग देव पित्याने प्रभूला वधस्तंभावर दिलं का? चला यशया 53 वाचूया. यशया 53 वाचा, पूर्ण अध्याय वाचा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्यातही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोके तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत, आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हाल केले. आमेन. आमेन. पुढचं आपण नंतर वाचूया. आता सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कुणी दिलं? कुणी दिलं? वचन मिळालं नाहीये मला, योग्य उत्तर अजूनही मिळालं नाही. प्रभूला वधस्तंभावर कुणी दिलं? आपल्या पापांनी, प्रभूला वधस्तंभावर मी दिलं. आपलं उत्तर काय प्रियांनो? मी दिलं. वधस्तंभावर मी दिलं है ना. मी माझ्या पापाने, माझ्या घाणेरड्या पातकामुळे माझा प्रभू येशू ख्रिस्त, कारण देव पित्याला वचनामध्ये काय लिहिलंय? तुच्छ मानलेला है ना. तेव्हा त्याच्यावर थुंकत होते, इतकं त्याला तुच्छ मानलं. वचना धर्मशास्त्राप्रमाणे फार सोपं आहे, पण लक्षात घेऊया, जे वचनामध्ये लिहिलंय जसंच्या तसं
त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मृत्यूमध्ये, त्याच्या पुनरुत्थानामध्ये ते पूर्ण झालं. आमेन. वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिले नाही. त्या पिढीने मानलं नाही, आम्हीही मानित नव्हतो. पुढे वचनामध्ये काय लिहिले, खरोखर खरं पाहिले असता काय झालं प्रियांनो, आमचे व्याधी त्याने वाहिले. हालेलुया. वचनामध्ये लिहिलंय, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले. आपण काय म्हणतो, देव पित्याच्या क्रोधाचा प्याला होता, तो देव पुत्राने प्यायला. आपण म्हणतो देव पित्याने त्याला शिक्षा केली, आम्ही काय केलं? पण तो क्रोधाचा प्याला कुणी भरला प्रियांनो? तो क्रोध कुणावरचा होता? पापी लोकांवरचा होता. तो पापाविरुद्ध असलेला क्रोध. पाप करणारा कोण आहे? देवाचा शत्रू आहे. तुम्ही आणि मी देवाचे शत्रू होतो, है ना. तुम्ही जुना करार वाचाल तेव्हा जुन्या करारामध्ये क्रोधाचा, शत्रूच्या विरुद्ध भरलेला क्रोधाचा प्याला असतो प्रियान वचनामध्ये. म्हणून इथे वचनामध्ये लिहिलेलं आहे, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. कारण पुढच्या वचनामध्ये यशया 53 मध्ये वाचाल ना, हे पित्याच्या मनामध्ये आले. हे पित्याला बरे वाटले की त्याने आपल्या पुत्रास काय करावं? ठेचावं. असा कोणी पिता आहे का की ज्याच्या मनात येईल आपल्या पुत्राला ठेचावं? मग जो सर्वोत्तम परफेक्ट पिता आहे, त्याच्या मनात का बरं आलं की माझ्या पुत्राला, माझा एकुलता एक पुत्र ज्याविषयी मी संतुष्ट आहे, त्याला मी ठेचावं, त्याच्यावर मी प्रहार करावा? कारण त्याचं उत्तर दिलेलं आहे, तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. पुढे वचनामध्ये काय लिहिलंय, आम्ही सर्व, तुम्ही आणि मी, फक्त यहुदी, इस्रायली, शास्त्री, परुषी, याजक, पिलात, हेरोद हेच का प्रियांनो? सर्वजण. वचनामध्ये काय लिहिलंय, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. इकडे कोण आहे का असं म्हणणार की नाही, मी कधीच बहकलो नव्हतो मेंढराप्रमाणे, मी कधीच पाप केलं नाही, मी कधीच स्वतःच्या इच्छेने चाललो नाही, मी कधीच स्वतःच्या इच्छेने स्वतःचा पापाचा मार्ग धरला नव्हता? असं कोण परफेक्ट आहे का आपल्यामध्ये प्रियांनो? नीतिमान तो एकच आहे. आमेन. येस, नीतिमान तो एकच आपला प्रभू आहे. हालेलुया. म्हणून त्या एका नीतिमान पुरुषाला देवाने निवडलं. यशया संदेष्टा काय म्हणतो, आम्ही सांगितलेल्या वार्तेवर कुणी विश्वास ठेवलाय? तो प्रभू परमेश्वर, त्याविषयी काय लिहिले, परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झालाय? हा भुज तुम्हास प्रकट झाला का? तो परमेश्वराचा हात तुम्हास दिसलाय का? की ज्या हाताने आपल्या पुत्राला ताडण केलं, ज्या हाताने तुमच्या माझ्यासाठी शरीर तयार केलं, की ते निर्दोष निष्कलंक शरीर तुमची माझी पापे वाहून नेईल, तो हात तुम्हाला प्रकट झाला का प्रियांनो? जर नाही झाला ना, तर तुम्हाला अजून सुवार्ता कळलेलीच नाही. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झालेला आहे? ज्याला देवाने तो प्रकट केलेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये यशया 53 वाचताना आहे ना, काहीतरी होतं, ज्याचा कंठ दाटून येतो, ज्याला समजले की पित्याने काय केलं, ज्याला समजलं की माझ्या प्रभूने काय केलं, ज्याला समजलं की कसा तो निर्दोष मेंढराप्रमाणे, मेंढर कातरणाऱ्या समोर मेंढरू जसं गप्प राहतं, तसा माझा प्रभू किती वेळ गप्प राहिला? संपूर्ण त्याला धरून दिल्यापासून वधस्तंभावर जाईपर्यंत तो त्यांच्या समोर शांत राहिला, त्याने विरोध केला नाही. हालेलुया. जेव्हा त्याच्यासाठी रडत होते, तो म्हणाला, माझ्यासाठी रडू नका यरूशलेम कन्यांनो, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिले, ज्यांनी त्याची वस्त्रे फाडली, त्याच्यावर चिठ्ठ्या टाकल्या, जे त्याच्यावर थुंकले, ज्यांनी त्याच्या दाढीचे केस उपटले, त्याला चपडाका मारल्या, त्याच्यासाठी प्रभूने काय म्हटलं,
हे बाप्पा यांना क्षमा कर, हे बाप्पा, हे माझ्या पित्या, यांना क्षमा कर, कारण यांना कळत नाहीये हे काय करतायत. कारण जर त्यांना कळलं असतं तर त्यांनी हे केलं असतं का? त्यांनी केलं नसतं प्रियानो. कुणाला आम्ही वधस्तंभावर देतोय, कुणाला आम्ही चपडाका मारतोय, कुणाचे डोळे बांधून आम्ही म्हणतोय की आपल्या अंतर्ज्ञानाने ओळख कुणी तुला मारलंय, हे त्यांना कळलंच नाही प्रियानो. ही सुवार्ता आहे. ही तुम्हाला मला कळली का प्रियानो? म्हणून पौल करिंथ येथील मंडळीला सांगत आहे, पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की जे सांगण्यात आलं, जे मी तुम्हाला सांगून दिले, त्यापैकी मुख्य काय आहे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. आता का बरं मरण पावला? का बरं ख्रिस्त मरणच का गरजेचं होतं? तुम्हाला काय कळलं आतापर्यंत? वधस्तंभ का गरजेचा होता? येस, निष्कलंक रक्त देणं गरजेचं. निष्कलंक रक्त देणं का गरजेचं होतं? बरोबर बोलले अंकल. येस, मरणं का गरजेचं होतं? निष्कलंक रक्त वाहिणं का गरजेचं होतं? सुवार्तेच्या खोलात जाणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि धर्मशास्त्राप्रमाणे जुना करार जर आपल्याला कळलाय, तुमचे आमचे पाप ते पूर्णपणे तुमचे आमचे पाप सर्व धुवून जाण्यासाठी हे निष्कलंक रक्त प्रभूने तुमच्या आमच्यासाठी सांडले. मग पाप धुण्यासाठी रक्तच का? रक्तात जीवन आहे. रक्तात जीवन आहे. मग मरणं का गरजेचं आहे? कारण पापाचं वेतन मरण आहे. येस, हालेलुया. पापाचं वेतन मरण आहे. जो जो पाप करतो तो काय करणार? मरण. जो देह पाप करील तो मरणार. जो आत्मा पाप करील तो आत्मा देखील मरणार. पण ख्रिस्तामध्ये, देवामध्ये सार्वकालिक जीवन मिळावं, पापाची पूर्ण खंडणी भरली जावी, पाप पूर्ण पुसून टाकावं, पाप धुवून शुद्ध करावं, यासाठी काय प्रियांनो? ख्रिस्ताचं निर्दोष निष्कलंक, कारण पाप शालनासाठी मेंढऱ्यांचं आणि कोकऱ्याचं रक्त समर्थ आहे का प्रियांनो? ते समर्थ नाही. म्हणूनच देवाला त्याचा निर्दोष निष्कलंक कोकरा, स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवावा लागला. म्हणून वचनामध्ये पौल लिहित आहे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. धर्मशास्त्रामध्ये ख्रिस्ताच्या मरणाविषयी काय लिहिलंय? आपण उजळणी करणार आहोत. आता आपण सर्व त्या संदर्भाकडे जाणार नाहीत, पण आपण सर्वांनी अनेक वेळा त्याचा अभ्यास केलाय. कुठे कुठे बरं दिलेलं आहे ख्रिस्त धर्मशास्त्राप्रमाणे कसा मरेल, कसा उंच केला जाईल? जुन्या करारामध्ये तुम्ही कुठे वाचलंय? त्याची पूर्वछाया कुठे कुठे दिसली? अरण्यात जेव्हा क्रॉस उभारला गेला, तिथे इथे सापाचं हे ते ब्रॉन्झने एक केलं तेव्हा. येस, अरण्यात सर्प उंच केला गेला. हालेलुया. तो शास्त्र लेख ना, ते धर्मशास्त्रातली पूर्वछाया ख्रिस्ताबद्दल सांगितलं होतं. झाडावर टांगलेला तो शापित आहे है ना, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. असा कोणतरी पिता होता का जो आपल्या पुत्राचं बलिदान करणार होता? त्याला एडका पाहून दिला परमेश्वर. इसहाकाचं अर्पण करण्यासाठी अब्रामाला कसोटीच लावलं परमेश्वराने, है ना. तुझा एकुलता एक पुत्र घे, जो तुझा वचनाचा पुत्र आहे इसहाक, त्याला घेऊन कुठे जा? कुठल्या डोंगरावर? येस, हालेलुया. मोरिया डोंगरावर घेऊन जा आणि काय कर? तिकडे त्याचं होमार्पण कर, है ना. आणि त्याचं अर्पण करण्यास जेव्हा त्याला त्या बांधलं है ना वेदीवर, तेव्हा काय झालं? त्याने सुरा उगारला आणि मारलं का अब्रामाने इसहाकाला? नाही. तेव्हा काय? ब्रह्मा तुझा हात थांबव, पाठीमागे बघ कोकरा आहे. वाणी झाली, वाणी प्रभूनी वाणी, दूताची वाणी झाली, अब्रामा आपला सुरा आवर. हालेलुया. आणि मग अब्रामाला काटेरी झुडपामध्ये कोण दिसलं? एडका एडका दिसला. आणि अब्रामाने त्या ठिकाणाला काय नाव दिलं?
यावे रे. यावे इरे. हालेलुया. यहोवाने, माझ्या परमेश्वराने पाहून काय दिलं? एडका दिलेला आहे की ज्याचं मी अर्पण करावं. त्या परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी आपल्या पूर्वसंकल्पाप्रमाणे आधीच तो सिद्ध केलेला परमेश्वराचा निर्दोष कोकरा आहे. म्हणून फार महत्वाचं आहे प्रियानो, धर्मशास्त्राप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे, जसं देवाने वचन सांगितलं होतं, डेथ ऑफ क्राइस्ट किंवा क्रुसिफिक्शन, तुमचं माझं तारण, इट इज नॉट बाय ऍक्सिडेंट. हा अपघात नाहीये, हा योगायोग नाहीये प्रियांनो. ही देवाची, तुमच्या माझ्या जिवंत देवाची परिपूर्ण योजना आहे. आज तुम्ही आणि मी इकडे बसलेले आहे, आपण देवाचं वचन ऐकत आहोत, हा योगायोग नाहीये प्रियांनो. ही आपल्या देवाची योजना आहे, ही आपल्या देवाची प्रीती आहे, हा आपल्या देवाचा पराक्रमी प्रतापी भुज आहे. हालेलुया. देवाचा भुज कोणास प्रकट झालाय? जेवढा प्रकट झालाय तो पाहून तुम्ही आणि मी अचंबित आहोत प्रियानो. पूर्ण कधी प्रकट होईल? पूर्ण कधी प्रकट होईल? आता जेव्हा तो परत आपल्याला घ्यायला येईल. येस, हालेलुया. आपण ह्याच वचनामध्ये शिकलो ना, आपल्या बंधूने आपल्याला शिकवलं. तुम्हाला आणि मला अंशतः कळतंय. आता जे कळतंय ते फार थोडं कळतंय. जेवढं देवाने प्रकट केले अंशतः, काही भाग कळतोय, पण हे कळतंय त्याच्यानेच तुम्ही आणि मी किती आनंदित झालेलो आहोत. आमेन. जेव्हा प्रभू येईल तुमचा माझा गौरवाने, आणि तुमची माझी शरीरे गौरवी शरीरामध्ये बदलून जातील, आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्याला परमेश्वराचा प्रतापी भुज पूर्णपणे प्रकट होईल. आमेन. म्हणून वचनामध्ये पौल इथे त्यांना लिहित आहे, त्याच्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. है ना? 4थ्या वचनाचा पहिला भाग काय लिहिलंय? तो पुरला गेला. आता कुणी मला सांगेल का कसं बरं ख्रिस्त पुरला गेला? आणि पुरला जाणं हे का महत्वाचं आहे? ख्रिस्ताच्या पुरण्याविषयी काही भविष्यवाणी केली होती का जुन्या करारामध्ये? आणि केली होती तर कुठे केली होती? ख्रिस्ताला कुठल्या कबरेत ठेवण्यात येईल, कसं पुरलं जाईल, याविषयी भविष्यवाणी केली आहे का? तुम्हा सर्वांना माहिती आहे. कुठे केली आहे जुन्या करारामध्ये? येस येस, मला आवाज त्याला धनवंताची कबर लाभेल असं आहे वचन. असं आहे वचन, बरोबर, परफेक्ट वचन. हे वचन कुठे आहे? कुठल्या ग्रंथामध्ये, कुठल्या वचनामध्ये? यशया. आता अर्धवहिनींनी उत्तर दिलं. आता कोणीतरी पटकन सांगा, यशयाचा कोणत्या अध्यायामध्ये हे दिलंय? 56 ना? यशया 53 मध्येच प्रियांनो. येस, ते वचन आपण वाचूया. मी विनंती करते, यशया 53, माझ्या मते आपण 6 पर्यंत. हा, वाचा. यशया 53:9. त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती, आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. आमेन. आमेन. है ना? प्रभूला वधस्तंभावर दिलं, तुमची माझी सर्व पापे, है ना, प्रभूवर लादण्यात आली. जेव्हा प्रभू तुमची आणि माझी सर्व पापे वाहून नेत होता वधस्तंभावर, त्यासाठी त्याला ताडण केलं जात होतं. संपूर्ण जगभर किती प्रहर अंधार पडला? किती प्रहर अंधार पडला? 1 प्रहर, 2 प्रहर, तिसऱ्या प्रहरी. येस, एक संपूर्ण प्रहर. एक प्रहर किती तासांचा असतो? 3 तासांचा. 3. हालेलुया. संपूर्ण 3 तास काय झालं? संपूर्ण जगभर अंधार पडला. देवपित्याने आपल्या पुत्रापासून मुख लपवलं होतं, है ना? संपूर्ण जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. संपूर्ण जगाचं पाप लादण्यात आलं. तो आमच्यासाठी पाप असा झाला. पण तो पापी होता का? तरीही लक्षात घेऊया, हे फार महत्वाचं आहे तुम्ही आणि मी समजणं. जरी तुमचं माझं घाणेरड्यातलं घाणेरडं, महाभयंकर अशी पातकं संपूर्ण जगाची त्याच्यावर लादण्यात आली, तरीही तो निर्दोष आणि निष्कलंक होता. तरीही तो परिपूर्ण होता. तरीही तो नीतिमान होता. जरी तुमच्या माझ्यासाठी तो पाप असं गणण्यात आला,
त्याला पाप असं म्हणण्यात आलं, त्याच्यावर संपूर्ण जगाचं पाप लादण्यात आलं, तरीही, कारण त्याला दुष्कर्म्यांची कबर मिळणार होती, कारण त्याला अपराधी म्हणून शिक्षा झाली ना, पण तरीही यशाया संदेष्टामध्ये काय लिहिलं? त्याला धन्वंताची कबर लाभली. कुणाची कबर लाभली प्रभूला? धन्वंताची. धन्वंताची कबर. कुठल्या धन्वंताची? कुणीतरी आपली कबर प्रभूला दिली. कोण तो व्यक्ती? योसेफ अरिमथायकर. येस, हालेलुया. है ना, योसेफ अरिमथाईकर आणि निकदेम परुशी यांनी काय केलं? पिलाताकडे जाऊन प्रभूचं शरीर मागितलं, है ना. योसेफ अरिमथाईकरने स्वतःची कबर प्रभूला दिली, म्हणून शास्त्रलेखाप्रमाणे, है ना, धर्मशास्त्राप्रमाणे पौल म्हणत आहे की धर्मशास्त्राप्रमाणे तो पुरला गेला. पुरलं जाणं का महत्वाचं आहे? कुणी सांगेल का? वधस्तंभावर गेला, कबरीत ठेवणं का महत्वाचं होतं? जसं वचनात सांगितलं की पूर्णपणे मनुष्य होता, तसंच पूर्णपणे देवही आहे ना. येस, पण मग पूर्ण का महत्वाचं आहे? आज कधी आपण ह्याचा अभ्यास केला? शास्त्रलेख पूर्ण व्हावा की तो 3 दिवस आणि 3 रात्र. 3 दिवस जर प्रभूचं शरीर वधस्तंभावरच राहिलं असतं, तर सर्व जगाने पाहिलं असतं ना की तो पुनरुत्थित झाला. पुरलं जाणं का गरजेचं होतं? आपल्या पापासाठी तो पुरला गेला आणि त्यानंतर त्याच्यावरती ज्यावेळेला तो पुनरुत्थान झाला की तुम्ही विश्वास ठेवला असता तर तुमचंही पाप तो नाहीशी केली यासाठी. येस, ना, पापांच्या खंडणीसाठी प्रभू वधस्तंभावर गेला, तो मारला गेला. पुरलं जाणं का महत्वाचं आहे? आपण कुणाला पुरतो? कारण तिसऱ्या दिवशी जिवंत झाला हे पुरावा मिळण्यास. येस, हालेलुया. आपण त्याला पुरतो जो मृत्यू पावतो. प्रियाने, पुरलं जाणं हे कशाचं प्रमाण आहे? ती व्यक्ती मरण पावलेली आहे. हालेलुया. तो मृत झाला, पण जसं आपण प्रेषितांच्या कृत्यावर मरणाची सत्ता त्यावर राहिली नाही. का नाही राहिली? का नाही राहिली? आताच आपण त्याचा अभ्यास केला. मरणाची सत्ता त्याच्यावर का नाही राहिली? त्याला मृत राहणं अशक्य होतं. का अशक्य होतं? पुनरुत्थान झाल्यामुळे. कारण तो निष्पाप होता म्हणून. येस, हालेलुया. जरी तुमची माझी पापे त्याच्यावर लादण्यात आली, जरी सर्व जगाच्या पापाच्या खंडणीसाठी त्याने आपला देह अर्पण केला, तो मृत्यू पावला, है ना, त्याला मारण्यात आले, त्याला वधस्तंभावर देण्यात आले, त्याने आपला प्राण सोडला, त्याने आपला आत्मा देवपित्याच्या हाती सोपवला, है ना. वचनामध्ये काय लिहिलंय? मोठ्याने ओरडून आपला आत्मा देवपित्याकडे सोपवून त्याने आपला प्राण सोडला. मृत होणं गरजेचं होतं प्रियाने, कारण पुनरुत्थान कुणाचं होतं? जिवंतांचं होतं की मेलेल्यांचं होतं? मेलेल्यांचं पुनरुत्थान. हालेलुया. कारण तुम्ही आणि मी मरतो, कारण तुम्ही आणि मी पाप करतो आणि तुम्ही आणि मी मरतो, हे सत्य आहे प्रियाने. जन्माला आलेला प्रत्येक जण काय होणार आहे? एक दिवस मरणार आहे प्रियाने. कारण 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 जन्माला आलेला प्रत्येक जण काय करतो? पापात जन्माला आलेला आहे, आयुष्यभर पाप करतो आणि त्या पापामध्ये तो मरण पावतो. पण सुवार्ता काय आहे? की ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्या पापापासून, त्या मरणापासून, त्या शिक्षेपासून सोडवण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. ख्रिस्त तुमच्या माझ्या पापासाठी वधस्तंभावर गेला, ख्रिस्त मरण पावला. हालेलुया. ख्रिस्ताला पुरण्यात आले, त्याला कबरेत ठेवण्यात आले आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात चढला आणि तो येणार आहे. ही सुवार्ता आहे प्रियांनो. आज आपण इथे थांबणार आहोत प्रियांनो, पण थांबण्याआधी पुन्हा एकदा स्वतःच्या आत्म्याला आठवण करून देऊया, पुन्हा एकदा आपलं परीक्षण करूया की त्या सुवार्तेवर, है ना, यशाया संदेष्टा म्हणतो आम्ही सांगितलेल्या सुवार्तेवर कोणी विश्वास धरलाय? ज्या सुवार्तेवर तुम्ही आणि मी काही महिन्याआधी, काही दिवसाआधी, अनेक वर्षांपूर्वी विश्वास ठेवलेला आहे, त्या सुवार्तेला तुम्ही आणि मी दृढ धरून आहोत का? सुवार्ता ऐकणारे बऱ्याच जणांच्या कानावर गेलेली आहे, पण खरोखर त्या सुवार्तेवर विश्वास किती जणांनी ठेवलेला आहे?
खरोखर माझा विश्वास आहे का की माझा प्रभू येणार आहे? खरोखर माझा विश्वास आहे की माझ्यासाठी मी त्याला वधस्तंभावर दिलं, माझ्या पापांसाठी तो मरण पावला? खरोखर तुमचा विश्वास आहे का की त्या कबरेमध्ये प्रभूला ठेवण्यात आलं? खरोखर माझा विश्वास आहे का की त्या कबरेची धोंड सरकली दूतांनी Yes. येऊन आणि माझा प्रभू पुनरुत्थित झाला? का मी फक्त दर पुनरुत्थानाला म्हणते प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, पण खरोखर माझा विश्वास आहे का? खरोखर मी ती सुवार्ता जी मला कळलेली आहे, जी अपरंपार देवाची कृपा माझ्यावर झालेली आहे, त्याच्यामध्ये मी दृढ आहे. आमेन. आज आपण इथे Amen. थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक स्तवन यांची. हालेलुया. थँक्यू दीदी, सुंदरशा वचनाबद्दल आणि तुम्ही सुंदर प्रकारे वचन समजून सांगितले यासाठी देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. इथून पुढील वेळ आहे प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीताद्वारे प्रार्थनेची समाप्ती करण्याची. तर आपण सर्वजण आपला माईक अनम्यूट करूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा होते, जसे आम्ही आमच्या ऋणात येऊन शोधले तसेच तर आमचे ऋण आम्हाला, आणि आम्हा परिस्थित आणू तर आम्हा वाईटापासून सोडले, कारण की राज्य सामर्थ्य आणि बदले ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. त्या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीचा करावा प्रतिपाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Good night. Good Praise night. the Lord. Good night. God, good night. जय मसीह की. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट.